नीलम गोऱ्हेंच्या विधानावरून संजय राऊतांनी साहित्य संमेलनातल्या परिसंवादावर देखील गंभीर आरोप केलेत। 50 लाख रुपये देऊन आपण परिसंवादात सहभागी झाल्याचा दावा स्वतः नीलम गोऱ्हेंनीच पत्रकारांना सांगितल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। पाहूयात। नीलम गोरे माफी मागण्याच्या लायकीची पण नाही। जे खंडण्या घेऊन हे संमेलन भरवतायत साहित्य महामंडळ भ्रष्ट संस्था झाली। हे उषा तांबे यांनी हे कार्यक्रम ठरवले। अधिवेशन असो की साहित्य संमेलन, मागच्या काही दशकात या दोन्हींची सुरुवात आणि समारोप कायम वादात राहिलाय। संमेलनाच्या मंचावरून याआधी अनेकदा राजकीय भूमिकांबद्दल भाष्य झालंय, मात्र पक्षीय राजकारण आणि पक्षीय आरोपांनी यंदा नीलम गोऱ्हे आणि त्यांचं विधान वादात सापडलंय। 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद। मी एकदाही आमदार झाल्यावरती मला 1 रुपया सुद्धा पक्षाने मागितला नाही। तर बाकीच्या ठिकाणी या गोष्टी घडत होत्या, हे आज सुद्धा अनेक ठिकाणचे लोक सांगतात। इतरांनी जर शेण खाल्ल्याची बातमी दिली तर शेण खाल्ल्याच्या बातमीवर त्या शिक्कामोर्तब करणार आहेत का? नीलम गोरे म्हणजे कुणी गल्लीतली लल्लू पंजू बाई नाहीये। त्यांनी त्यांचं म्हणणं सिद्ध करावं लागेल, ते कोर्टात सिद्ध करावं लागेल, अन्यथा नाक घासून माफी मागावी लागेल। निर्लज्ज बाई आहे, निर्लज्ज। नमक हराम हा शब्द कापायचा नाही। निर्लज्ज हा अनपार्लिमेंटरी शब्द नाहीये। नमक हराम हा अनपार्लिमेंटरी शब्द नाहीये। तुम्ही कोणावर थुंकताय? मातोश्रीवर? तुमची लायकी नसताना 4 वेळा काय तुमचं कर्तृत्व होतं? भ्रष्टाचाराच्या लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात विचारा। मी मग अशी काय म्हणालो, विकृत बाई आहे ती, विकृत आहे ती बाई नाही, ती बाई माणूस आहे। एका बाईला निर्लज्ज म्हणतोस? लाज नाही वाटत? बाईला निर्लज्ज म्हणतो? आमच्या सारख्याच्या तोंडातून जर शब्द निघला तर काय काय केलं असतं? महिलांचा अपमान झाला आणि हा काय करतोय? अरे ज्या महिलांच्या बरोबर आता बोलायला लावू नका, ज्या महिलांना तुम्ही छेडलंय ना, त्यांनी अनेक वेळा सांगितलं की तुम्ही कसं छेडलंय त्यांना। म्हणून निर्लज्ज शब्द हा महिलांसाठी वापरू नका। महिलांचा अपमान करायचा अधिकार तुम्हाला नाही। काय हे असले विक्टिम कार्ड खेळणं बंद करा आणि ह्या सुसंस्कृत भाषा बी बंद करा। त्या मार्कडवाडीमध्ये गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतला जेव्हा पाठवलं आणि पवार साहेबांच्या आजारावर आणि त्यांच्या चेहऱ्यावर अत्यंत गलिच्छ भाषेत टिप्पण्या झाल्या, त्यावेळेला फिदी फिदी हसणारे हेच भाजपाई होते ना? त्यावेळेला सुसंस्कृतता आठवली नाही यांना। सुप्रिया सुळे यांच्याबद्दल भिकार शब्द वापरणाऱ्या अब्दुल सत्ताराला मंत्रिपद देताना तेव्हा सुसंस्कृतता आठवली नाही। पूजा चव्हाणच्या बलात्काराचा आरोप असणाऱ्या संजय राठोडला मंत्रिपद देताना सुसंस्कृतपणा आठवला नाही। सुषमा अंधारेबद्दल अत्यंत गलिच्छ भाषेत बोलणारा वाचाळ शिवराळ संजय शिरसाट, त्यावेळेला तुम्हाला सुसंस्कृतपणा आठवला नाही। बात निकलेगी तो दूर तलक जाएगी। पण या वादात संजय राऊतांनी थेट साहित्य महामंडळावरच खंडण्या घेऊन संमेलन भरवण्याचा आरोप केलाय। पैसे घेऊन परिसंवाद आयोजित करण्याचं म्हणत महामंडळ अध्यक्षा उषा तांबेंवरही राऊतांनी निशाणा साधलाय। साहित्य महामंडळ आहे, त्याने माफी मागायला पाहिजे। ज्या कोणी त्या उषा तांबे वगैरे बाई आहेत ना, त्या कोण आहेत मला माहित नाही, त्यांचं काय साहित्यातलं योगदान मला माहित नाही। हे साहित्य संमेलन भरवणार, मराठीचा उद्घोष करणार। आतापर्यंत आम्ही या विषयावर कधी बोललो नव्हतो। मराठी भाषेचा आणि मराठी साहित्याचा विषय, साहित्य आम्हाला कळतं, आम्ही लिहिणारे माणसं आहोत। विषय ठरवतो तेव्हा असा विचार करतो की त्या विषयांमधनं समाजाला काहीतरी माहिती मिळावी आणि त्याप्रमाणे आम्ही वक्ते आणि मुलाखतकार निवडतो। त्यावेळी कसे प्रश्न विचारले जातात आणि त्यावेळी कशी उत्तरं दिली जातात यावर महामंडळाचं काही नियंत्रण नाही। काल नीलम गोरे या बाहेर पडताना पत्रकारांशी त्या बोलत होत्या खाजगी, की मी महामंडळाला 50 लाख दिले उषा तांबेला। म्हटले, बोले लोकांनी रेकॉर्ड केलेलं आहे, मी 50 लाख रुपये देऊन माझा कार्यक्रम लावला। जरी मर्सिडीज देऊ शकते असं म्हणते, ठीक 50 लाख देऊ शकते। भ्रष्टाचाराच्या लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात विचारा। नीलम गोरेंनी संमेलनात सहभागी व्हायला 50 लाख रुपये दिले असा आरोप संजय राऊत करतायत। त्याच्याबद्दल मी काय बोलू? आरोप करणारे किमान त्यांच्यावर आरोप होत आहेत, त्यापैकी मी कोणीच नाही। मुलाखतीला जे प्रश्न विचारले गेले त्या संदर्भातलं ते उत्तर होतं, त्याला महामंडळ किंवा साहित्य संमेलन जबाबदार नाही म्हणतात? अजिबात नाही। जे खंडण्या घेऊन हे संमेलन भरवतायत, म्हणजे सरकारने 2 कोटी रुपये दिले की त्यातले 25 लाख काढून घ्यायचे खंडणी म्हणून।
कार्यक्रम जे आहेत ना कार्यक्रम पत्रिकेवर ते उषा तांबेंनी ठरवले, ज्यांचे पतिराज हे महाराष्ट्राचे PWD सेक्रेटरी होते, सगळ्यात भ्रष्ट खातं। या संदर्भात तुम्ही काय खासदार राऊतांना भेटणार आहात का, किंवा त्यांना तुम्ही काय उलट पत्र लिहिणार आहात? माझ्यापर्यंत ते पत्र आलेलंच नाही आहे, त्यामुळे मी काही असं ठरवलं नाही आहे। गैरसमज झालेला असं मला वाटतं आहे। राऊतांचा गैरसमज झाला असेल? नाही, कोणाचाच जो कोणाला वाटतं आहे हे गैरसमजाचं आहे सगळं। दुसरीकडे जर साहित्यिकांच्या मंचावरून राजकीय चिखलफेक होऊ नये असं सांगताना साहित्यिकांनीही राजकीय शेरेबाजी टाळावी असं आवाहन देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे। या साहित्यिकांना वारंवार असं वाटतं की राजकारणी हे आमच्या स्टेजवर येऊ नयेत किंवा तशा प्रकारचं त्यांचं नेहमी वक्तव्य असतं। मग त्यांनी देखील पार्टी लाईनवरचे जे कमेंट्स आहेत हे कमेंट्स करणं हे योग्य नाही आहे, त्यांनीही मर्यादा पाळायला पाहिजे असं माझं मत। मराठी संमेलन हे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ भरवतं। दर 3 वर्षांनी या महामंडळावर अध्यक्ष नेमला जातो। अध्यक्षाची नेमणूक ही महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, विदर्भ साहित्य संघ, मुंबई साहित्य संघ आणि मराठवाडा साहित्य संघ या 4 संस्थांमधून रोटेशननुसार केली जाते। गेल्यावेळी हे पद मराठवाडा विभागाकडे असल्यामुळे कौतिकराव ठाले पाटील हे महामंडळाचे अध्यक्ष होते। नंतर ते मुंबई विभागात आल्यानं 2022 साली मुंबई साहित्य संघाच्या उषा तांबे या महामंडळाच्या अध्यक्षा झाल्या। की संयोजक म्हणून आमच्या खूप मर्यादा असतात, हे कार्यक्रम सगळे महामंडळ ठरवतं। आमची एक साधी भावना अशी आहे की या व्यासपीठाचा राजकीय कारणांसाठी वापर केला जाऊ नये। तुम्ही महाराष्ट्राच्या भवितव्याबद्दल बोला, तुम्हाला टीका टिप्पणी आरोप करण्यासाठी बाहेर व्यासपीठं उपलब्ध असतात। हे एक 147 वर्षांची परंपरा असणारं व्यासपीठ आहे। आम्ही जरी संयोजक असलो, सगळे कार्यक्रम महामंडळ ठरवतं। पण सरहद्द संस्था किंवा आयोजक म्हणून संजय नहार यांनी सांगितलं की या मताशी आम्ही सहमत नाही आहे। तुमचं व्यक्तिगत मत काय याबद्दल? नाही, व्यक्तिगत मत मी देऊच नाही शकत। हां, माझं एवढंच म्हणणं आहे की आमच्या या व्यासपीठावर आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतो आहे, तर ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्याच्याबद्दल महामंडळ काही त्याच्यावर नियंत्रण करू शकत नाही। एक काळ असा होता जेव्हा संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचा पहिला संघटित आवाज साहित्यिकांच्या मेळ्यातून देण्यात आला। 1946 मध्ये बेळगावात भरलेल्या साहित्य संमेलनातून संयुक्त महाराष्ट्र समितीचा जन्म झाला। तेव्हाही राजकीय भूमिकांबद्दल संमेलनाच्या मंचावरून परखड भाष्य होत होतं, पण त्या भाष्यात राजकीय प्रतिक्रियेऐवजी महाराष्ट्र हिताची कळकळ अधिक असायची। आज मराठी साहित्य संमेलनाचा मेळा राजधानी दिल्लीत भरला असला किंवा नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी संमेलनाचं नियोजन आणि दर्जावर कायम प्रश्न उभे राहिले आहेत। संदीप राजवळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।